तर ओम साईराम मित्रांनो, आज काय मी सकाळपासून ब्लॉग बनवला नाही, तर म्हटलं आज बनवू आत्ता. तर मी आज ब्लॉगमध्ये कपाट आवरणार आहे माझं, तुम्हाला दाखवते. बघितलं का त्याची अवस्था काय झालेली आहे. बॅग कुठं, पिशवी कुठं, काय कुठं, सगळं साड्या, एखादी ड्रेस, एखालचा कप्पा, कसं सगळं अस्तव्यस्त झालेलं आहे. दाखवणार पण आहे मी आज कोणती कोणती साडी, माझ्या हळदीची, लग्नाची, सगळं सांगणार आहे. तर शिव बघायचे तुम्हाला, शिवचं बघायचं मेकअप किती हस. तर मी सगळं खाली घेतलंय. तर बघा हा ढीग किती मांडलाय. तर माझ्यासोबत दोघी तिघी जणी पण आहे मला आवरू लागायला, तुम्हाला दाखवते मी. तर ही आरती आहे, ही मोठी गाऊ आहे, ही छोटी गाऊ आहे. तर बघूया आपण साड्याचं कलेक्शन. तर ही साडी माझ्या सुपारीची आहे आणि ही साडी पण सुपारीच्या दिवशी साखरपुडा अचानक ठरला तेव्हा ही साडी पण तिकडून आली होती. ही साडी तुम्ही बघितलीच असून ही माझी हळदी साडी आहे आणि ही साडी माझी सप्तपदीची आहे. ही साडीच आहे पण मी लुक नऊवारीचा केला होता याच्यावर. आणि ही एक साडी माझ्या बस्त्यामध्येच घेतली होती पण मग मी घातली नाही ती कशाला. ही साडी पण माझ्या डोळ्याची आहे, आत्ता 7व्या महिन्यात घेतली होती. ही साडी माझ्या लग्नाच्या अगोदरची साडी आहे. ही साडी मम्मीनं आता दिवाळीला घेतली होती. ही इकडच्या दिवाळीची साडी आहे, मुनिया पैठणी. ही साडी मी सहज ऑनलाईन घेतली होती. यार कपट तर व्यवस्थित होतं सगळं, पण मग मी मध्ये मध्ये रील्स टाकत होते. प्रत्येक वेळेस प्रत्येक नवीन नवीन साडी खालून वर, वरून खाली, सगळी साड्या खाली वर झाल्या, त्याच्यामुळे सगळं पसारा पसारा झाला. आता आवरायला बोर झालेला आहे मला. गावची मस्त हेल्प चालली होती पण अचानक बघते तर काय तर फायनली कपाट आवरून झाले, तुम्ही बघू शकता. तर ब्लॉग आवडल्यास नक्की फॉलो करा, कमेंट करा. आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. काळजी घ्या, बाय.